आपल्या समाजातील विधवांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. पूर्वीच्या काळी तर जिवंत पत्नीला पतीच्या मृतदेहाबरोबर जाळलं जात असे. ती सती प्रथा नंतर काही समाजसुधारकांनी बंद केली. परंतु आजही समाजामध्ये तिला मानाचं स्थान मिळत नाही. म्हणजे हे पुरुषांकडूनच होतं असं नाही, तर खुद्द स्त्रिया, तिच्या जवळच्या नातेवाईक स्त्रियासुद्धा तिचा अपमान करायला अजिबात कचरत नाहीत. सारा अलबेल चाललेलं असतं, संसार सुखाचा असतो आणि मग एखाद्या दिवशी तो घरातला पुरुष जेव्हा मरण पावतो, ती स्त्री भेदरून जाते. काय करावं समजत नाही तिला. चिमणी पिल्लं तिला चिकटून बसतात, भेदरतात आणि ज्याची 7 जन्माची सोबत मिळेल असं वाटत असतं, तोच या जन्मीच अचानक निघून जातो. ती बिचारी रडून 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 शांत होते. काय करावं तिला समजत नाही. नशिबाच्या या फेऱ्यापुढे अवाक झालेली असते, दिंगमूड झालेली असते. अशाच एका विधवेसाठी ही कविता आहे. उठ बाई पोरी आता किती अश्रू गाळणार, उठ बाई पोरी आता किती अश्रू गाळणार, समिंदर भरला तरी दुःख नाही सरणार. उठ बाई पोरी आता किती अश्रू गाळणार, समिंदर भरला तरी दुःख नाही सरणार. भरल्या ताटावरून गेला तुझा घरधनी, भरल्या ताटावरूनही गेला तुझा घरधनी, चिमण्या पाखरांना आता तुझ्या विना नाही कोणी, चिमण्या पाखरांना आता तुझ्या विना नाही कोणी. दिसमास झाले आता गेले सगळे सोयरे, दिसमास झाले आता गेले सगळे सोयरे, संगतीला आता तुझ्या फक्त दुःखच उरे, संगतीला आता तुझ्या फक्त दुःखच उरे. वादळात विखुरला तुझा चिमणा संसार, वादळात विखुरला तुझा चिमणा संसार, जोड पुन्हा काडी काडी आता उठून सावर, जोड पुन्हा काडी काडी आता उठून सावर. वेळूवर चढ आता ढोलकही वाजव. त्या गारुड्याच्या खेळामध्ये कसं असतं, एकजण त्या वेळूवरती चढून नाचत असतं आणि एकजण ढोलक वाजवत असतं. पण प्रत्यक्षात आता तिला काय करायचं आहे, वेळूवर चढ आता ढोलकही वाजव. दोन्ही भूमिका करायची तिला, आईची आणि वडिलांची. वेळूवर चढ आता ढोलकही वाजव, लेकरांना चांगलं शिकवून या जगाला दाखव, लेकरांना चांगलं शिकवून या जगाला दाखव. असेच काही दिवस जातात आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण कितीही रडलं, कितीही आकांत केला तरी आपला गेलेला नवरा काही परत येणार नाहीये. तिला उदासवाणी आपली पिल्लं दिसतात. या पिल्लांना कोण आहे आपल्याशिवाय. ती प्रेमाने जवळ घेते आणि ठरवते की आता जगायचं तर यांच्यासाठी. घरातला कमावता धनी गेलेला असतो, तिला कमावण्याचीही गरज असते. ती पदर खोचते आणि मन धीट करून बाहेर पडते पैसे कमावण्यासाठी. पण तिचे पांढरे कपाळ निरखणाऱ्या पुरुषी नजरा तिला घायाळ करतात आणि मग ती ठरवते की आता इथून यापुढे आपण टिकली लावायला सुरुवात करायची, मंगळसूत्र घालायचं. कारण कर्णाला जशी कवचकुंडलं होती ती त्याचं संरक्षण करायची, तसंच हे खोटे सौभाग्यालंकार या समाजामध्ये वावरताना तिचं संरक्षण करणार होते आणि म्हणून ती हे सगळं वापरायला लागते. पण समाज तो कुठे गप्प बसतोय. बघूयात या कवितेतून
माझ्या पांढऱ्या कपाळावर जेव्हा लावते टिकली, माझ्या पांढऱ्या कपाळावर जेव्हा लावते टिकली आणि गळ्यात घालते मंगळसूत्र माझ्याच नावाचे. माझ्या पांढऱ्या कपाळावर जेव्हा लावते टिकली आणि गळ्यात घालते मंगळसूत्र माझ्याच नावाचे कवच कुंडल म्हणून, तेव्हा तथाकथितांची त्यावरच स्थिरावणारी नजर, तेव्हा तथाकथितांची त्यावरच स्थिरावणारी नजर आणि चोरटी कुजबूज माझ्या कर्तृत्वाची शिखरे ढासळत जातात. माझ्या कर्तृत्वाची शिखरे ढासळत जातात. घायाळ करतं मला त्यांचं डावलणं, घायाळ करतं मला त्यांचं डावलणं. तेव्हा आक्रोश करत येतात, तेव्हा आक्रोश करत येतात जिवंत जाळलेल्या सतींची भूतं, तेव्हा आक्रोश करत येतात जिवंत जाळलेल्या सतींची भूतं आणि पतीच्या सरणावर जाळलेल्या कोवळ्या कळ्या, आणि पतीच्या सरणावर जाळलेल्या कोवळ्या कळ्या. केस भादरलेल्या बुंड्या हातापायाच्या लाल अलवणातील सोवळ्या विधवांची पिशाच्य, आणि केस भादरलेल्या बुंड्या हातापायाच्या लाल अलवणातील सोवळ्या विधवांची पिशाच्य. त्यांचे दबलेले हुंदके कुस्करलेली मने आणि शरीरेही, त्यांचे दबलेले हुंदके कुस्करलेली मने आणि शरीरेही, अनवरस अर्भकांचे गुदमरलेले श्वास, अनवरस अर्भकांचे गुदमरलेले श्वास. त्यांच्या वेदनांचा आक्रोश, त्यांच्या वेदनांचा आक्रोश सांगतो मला, कर वार या ढोंगी समाजावर, कर वार या ढोंगी समाजावर. मिळू दे मोक्ष आम्हाला आता तरी, मिळू दे मोक्ष आम्हाला आता तरी. पिसाट होऊन मीही उचलते शस्त्र, पिसाट होऊन मीही उचलते शस्त्र. आवेगातच करते वार, आवेगातच करते वार. पण हात आपटतो काटेरी कुंपणावर, पण हात आपटतो काटेरी कुंपणावर. रक्तबंबाळ हात आणि मनही, रक्तबंबाळ हात आणि मनही, मनही. हळूहळू ती सरावते, बाहेरच्या जगात जाऊन पैसे मिळवते, पगार आणते, घर सांभाळते, मुलांची शाळा, शिक्षणं, आजारपण सारं एकटीचीच कसरत चाललेली असते. तिचा कुणावर रोषही नसतो. आपल्या नशिबाचं दान तिने केव्हा स्वीकारलेलं असतं. पण जेव्हा समाजामध्ये एखाद्या शुभकार्यात तिला डावललं जातं, तिला बोलवत नाहीत, आणि बोलावलं तरीही तिचा कुंकू लावू नको, हिरव्या बांगड्या घालू नको असं म्हणून एका कोपऱ्यात बसवून जो अपमान करतात तो तिला घायाळ करतो. कुठल्या बाबतीत कमी असते ती या साऱ्या स्त्रियांपेक्षा? तशातच ती वृत्तपत्रामध्ये बातमी वाचते की मध्य प्रदेशातील सागर या जिल्ह्यामध्ये जनक राणी नावाची एक महिला सती गेली. आणि मग तिला वाटतं की असं अपमानाचे सतत चटके बसण्यापेक्षा एकदा चितेच्या अग्नीने जीवन संपलं तर काय वाईट आहे त्यामध्ये. आणि ती या जनक राणीला उद्देशून म्हणते, बरं झालं जनक राणी तू सती गेलीस, बरं झालं जनक राणी तू सती गेलीस. पाहिले असतील तू अश्वत्थाम्याप्रमाणे कपाळावर वैधव्याची निशाणी घेऊन सहानुभूतीचे तेल मागणाऱ्या, पाहिल्या असतील तू अश्वत्थाम्याप्रमाणे कपाळावर वैधव्याची निशाणी घेऊन सहानुभूतीचे तेल मागणाऱ्या आणि शुभकार्यात विझलेल्या डोळ्यांनी दूर बसणाऱ्या विधवा, आणि शुभकार्यात विझलेल्या डोळ्यांनी दूर बसणाऱ्या विधवा. आणि जनक राणी पंखांवर पिलांना घेऊन आभाळाखाली आधार शोधणाऱ्या एकाकी घायाळ पक्षिणी, आणि पंखांवर पिलांना घेऊन आभाळाखाली आधार शोधणाऱ्या एकाकी घायाळ पक्षिणी. जनक राणी एकदा मी लोहाराकडे घाव सोसणाऱ्या लोखंडाला विचारलं, जनक राणी एकदा मी लोहाराकडे घाव सोसणाऱ्या लोखंडाला विचारलं
केवढा रे आवाज करतोस, घाव तर सोनेही सहन करते. केवढा रे आवाज करतोस, घाव तर सोनेही सहन करते. त्यावर लोखंड म्हणाले, आपलेच म्हणवणाऱ्याकडून होणारे आघात असह्य असतात. आपलेच म्हणवणाऱ्याकडून होणारे आघात असह्य असतात. अशा घावातून तरी तू सुटलीस. बरं झालं जनक राणी, तू सती गेलीस. तुझा काहीही अपराध नसताना तुला पांढऱ्या पायाची ठरवणाऱ्या तुझा काहीही अपराध नसताना तुला पांढऱ्या पायाची ठरवणाऱ्या या समाजाच्या विखारी नजरांपासून वाचण्यासाठी खोटे सौभाग्यालंकार तुला मिरवावे लागणार नाहीत. तुझा काहीही अपराध नसताना तुला पांढऱ्या पायाची ठरवणाऱ्या या समाजाच्या विखारी नजरांपासून वाचण्यासाठी खोटे सौभाग्यालंकार तुला मिरवावे लागणार नाहीत आणि नवऱ्याशी कचाकचा भांडणाऱ्या सौभाग्यवती, पतीच्या आठवणीवर दिवस काढणाऱ्या पतिव्रतेला अपमानित करणार नाहीत. आणि नवऱ्याशी कचाकचा भांडणाऱ्या सौभाग्यवती, पतीच्या आठवणीवर दिवस काढणाऱ्या पतिव्रतेला अपमानित करणार नाहीत. आयुष्याची माती होण्यापेक्षा मातीलाच भेटलीस. आयुष्याची माती होण्यापेक्षा मातीलाच भेटलीस. बरं झालं जनक राणी, तू सती गेलीस. बरं झालं जनक राणी, तू सती गेलीस.